पहा, माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे, तुम्हाला नवीन काय म्हणायचं नाही आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना, बघा विनंती आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना. चंदनाचा संगे बोरी बिघडल्या, जरा जोरात पोटापासून जरा असा आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. हा, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, हा, बोरी बिघडल्या चंदनमय झाल्या, बोरी बिघडल्या चंदनमय झाल्या. पहा, नाटक की नाही सगळे, छान करतात की नाही? गुड. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सागराच्या संगे नदी बिघडली. अर्थ कळतोय तुम्हाला? कुठली भाषा आहे ही? मराठी आहे, आपलीच मातृभाषा आहे, जी आपण विसरत चाललो. खूप गाणी आहेत मराठीमध्ये, ती सगळी ऐकायची. त्या सगळ्या मुलांचं मी कौतुक का करतो की सगळी आठवण करून दिली मला या सगळ्या गाण्यांची त्यांनी. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरमय झाली. काही जण फार छान गात आहेत, त्यांच्यासाठी बघा, म्हणजे ते सुद्धा पुढच्या वर्षी इथे येऊ शकतात. नदी बिघडली सागरमय झाली, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. हात करायला हरकत नाही. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. माझी विनंती पालकांना सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा गायला हरकत नाही आहे. परिसाच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णमय झाले. लोह बिघडले सुवर्णमय झाले. आणि कोणाची आहे ही रचना? कोणाची? पहा, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, कोण बिघडलं? तुका. कोणाच्या संगे बिघडला? ही सगळी बिघडण्याची गोष्ट आहे बरं का. कोण कोणा संगे बिघडलं, का बिघडलं आणि काय झालं त्यांचं, हे तुकोबांनी सांगितलं आहे. पण याचा टर्निंग पॉईंट शेवटी सांगितली. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलमय झाला. अहो, तुका बिघडला विठ्ठलमय झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. काही जण नुसतंच तोंड हलवत आहेत, काही जण म्हणत नाही आहेत. मला कळतंय, सिन्सिअर व्हायला पाहिजे आपण, प्रामाणिक, कुठल्याही गोष्टीमध्ये प्रामाणिक पाहिजे आपण. चला सगळ्यांनी मिळून, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना. एकाने कोणतरी सांगायचा याचा अर्थ काय? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना म्हणजे काय? कोण सांगेल? तुमच्यापैकी कोणी सांगेल? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. काय विनंती केली आहे, म्हणजे काय सांगितलं आहे, सजेशन काय यामध्ये?
येस, व्हेरी गुड. काय नाव तुझं? हां, दुर्वा महेंद्रकर. हिने परफेक्ट सांगितलेलं आहे. या गाण्यातला जो टर्निंग पॉईंट आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, ते घडण्याची गोष्ट आहे. गाणं आहे ते घडण्याचं गाणं आहे, बिघडण्याचं नाही आहे. पण तुकोबांनी इथं काय केलं आहे? शब्दांचा खेळ केला आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बी घडलो आहोत तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे बोरी बी घडल्या. बोरीचं झाड चंदनाच्या बाजूला लागलं तर ते बिघडलं. काय झालं? चंदनमय झालं. बोरीचं झाड काय झालं? चंदनमय झालं. सागराच्या संगे नदी बी घडली आणि काय झाली? ती नदी पुढे जाऊन सागराला मिळाली आणि सागर झाली. परिसाच्या संगे लोह बिघडले. लोखंडाला परिस लागला की त्याचं काय होतं माहीत नाही. परिसाला लोखंड लागलं किंवा लोखंडाला परिस लागला तर काय होतं? त्याचं सोनं होतं. तर ते सोनं हे बिघडलं नाही, ते घडलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात तुकोबा, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बी घडला विठ्ठलमय झाला. तुकोबाच विठ्ठल होऊन गेला. हे अद्वैत तत्त्वज्ञान सिद्धांत सांगितलं यामध्ये की तुकोबा दर्शनाला गेले विठ्ठलाच्या भजनी लागले आणि ते सुद्धा विठ्ठल होऊन गेले. ओके, अर्थ समजला? आज घरी गेल्यानंतर हे गाणं आपल्या वडिलांकडनं मोबाईल मागून घ्यायचं परवानगी घेऊन आणि हे गाणं हुडकायचं कुठे आहे. आणखीन एक नाव सांगतो तुम्हाला. मी आज मगाशी येताना ऐकलं, शमीमा अख्तर. काय नाव आहे? सगळ्यांनी म्हणा एकदा, पुन्हा एकदा. शमीमा अख्तर हिने पसायदान म्हटलेलं आहे. ही मूळची मुलगी जी आहे ती काश्मीरची आहे. पुण्यामध्ये ती शिकली गाणं आणि तिने पसायदान म्हटलेलं आहे, भाग्यदा लक्ष्मी म्हटलेलं आहे आणि माझे माहेर पंढरी म्हटलेलं आहे. एकदा आपण ते ऐकलं पाहिजे. आपण सगळे मराठी असून मराठी विसरत चाललो. मराठी गाणं संत पंत आणि तंत असं म्हणतो. संतांचं रचना संतांची, पंतांची रचना आणि तंत म्हणजे लोकसंगीत, हे तिन्ही आपण विसरलो आणि कुठल्या तरी वेगळ्या पाश्चात्य गाण्याच्या मागे लागलो. हो की नाही? सिनेमाच्या गाण्याच्या, पाश्चात्य गाण्याच्या. या गाण्याला म्हणायला हरकत नाही, पण पहिल्यांदा आपण मराठी आहोत. आपण संत पंत तंत साहित्यातली गाणी हुडकून काढूया, यूट्यूबवरती ती ऐकूयात म्हणूयात. म्हणून या सगळ्यांचं मी येरमाळकर मॅडमचं आणि सगळ्या संचालक मंडळांचं मी खूप कौतुक करतो की संस्कृती त्यांनी जपलेली आहे. संस्कृती आपल्याला आयात करता येत नाही. आपण आयात काय काय करतो? मोबाईल करतो, टेप करतो, टी व्ही, काय काय आणू शकतो. पण संस्कृती आणू शकतो का आपण? अभंग आपण अमेरिकेत आणू शकतो का? आणू शकतो? अंगाईगीत अमेरिकेत आणू शकतो, रशियात आणू शकतो का? रशियाची आई जी असेल, अमेरिकेची आई असेल, ती तिच्याप्रमाणे गाते, तिच्या भाषेत गाईल. आपली आई आपल्या भाषेत गाते. बाळा जो जोरी कुलभूषणा दशरथ नंदना. बाळा, तुम्हाला येईल का म्हणता? कोणाकोणाला म्हणता येईल हे गाणं? पटकन सांगा मला, हात वर करा. माझ्या नंतर कोणाकोणाला म्हणता येईल? मॅडम समोर बसल्यात, मी मॅडमच्या वहीमध्ये लिहिणार आहे. आमच्या सरस्वती मंदिराच्या मुलांना गाता येत नाही असं लिहिणार आहे मी. लिहू का? नको म्हणा. येस, मुलीलाच शिकूया आपण. चला. बाळा जो जो रे, ऐका किती छान म्हणताय. बाळा जो जो रे कुलभूषणा, लाजू नका. कुलभूषणा, चला म्हणा. कुलभूषणा दशरथ नंदना. ही रांगोळी, स्वरांची रांगोळी. दशरथ नंदना, बरोबर आहे? असं नाही आहे दशरथ नंदना, असं नाही. दशरथ नंदना. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. खूप छान. मला इथं बोलवलं आणि ठीक आहे, मला इथं बोलवलं, मला हा मान दिलात. हा मान नाही, माझ्यासाठी ही संधी आहे. कारण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो. मगाशी मी देवसरांशी बोलत होतो
इथं याच स्टेजवरती मी याच रंगमंचावरती जे पालक आहेत त्यांनी ऐकायला हरकत नाही, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की याच स्टेजवरती मी भीमसेनचं संतवाणी ऐकली आहे. पंडित भीमसेन जोशी यांची संतवाणी आणि सुधीर फडके यांचं गीत रामायण इथंच ऐकलेलं आहे. आणि आणखीन एक आठवण मला देवसरांनी विचारलं की तू गदी माडगुळकरांना भेटलास का, तर गदी माडगुळकरांना मी इथेच भेटलो. त्यांचे कथाकथन कार्यक्रम होतं इथे आणि गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि दमा मिरासदार यांचं कथासंगती जनककथांचे नावाचा कार्यक्रम मी इथेच बघितलेला आहे, जो माझ्या वडिलांनी आयोजित केला होता. त्या सगळ्याची आठवण मला इथं आलो की या येस व्हेरी गुड. जरा टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. तर या मुलांचं मी कौतुक करेन की जिथे भीमसेन येऊन गाऊन गेला आहे, जिथे सुधीर फडके येऊन गाऊन गेले, तिथे ही मुलं गात आहेत. ही उद्याची सुधीर फडके आणि उद्याची भीमसेन जोशी आहेत. मी नक्की सांगतो की या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. थँक्यू.